भारतीय जनता पक्षात सध्या मोठ्या संघटनात्मक घडामोडी घडतायत। अनेक राज्यांमध्ये नवीन प्रदेशाध्यक्षांची निवड नुकतीच झाली आहे, ज्यात महाराष्ट्राचा देखील समावेश आहे। आता चर्चेचा केंद्रबिंदू आहे भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष। भाजपला लवकरच नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे। खरं तर ही निवड थोडी लांबली आहे असं बोललं जात आहे, मात्र पुढील काही दिवसात नव्या अध्यक्षांची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते। विशेष म्हणजे यंदा भाजप पहिल्यांदाच एखाद्या महिलेला राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी देऊ शकतो अशी चर्चा सुरू आहे। मग खरंच भाजपचा पहिला महिला राष्ट्रीय अध्यक्ष होणार का आणि कोण कोण आहेत या शर्यतीत? चला तर या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात। नमस्कार, मी शनाया आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा। भाजपचे सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी 2020 पासून या पदाची जबाबदारी सांभाळली होती। त्यांचा कार्यकाळ 2023 मध्ये संपला होता, पण भाजपने तो 2024 पर्यंत वाढवला होता, जेणेकरून लोकसभा निवडणुका त्यांच्या नेतृत्वाखाली लढता येतील। आता नव्या अध्यक्षांबाबत निर्णय प्रक्रियेला गती मिळाली असून यावेळी भाजप महिला नेतृत्वाकडेही राष्ट्रीय अध्यक्षपद देण्याच्या विचारात आहे। समोर आलेल्या माहितीनुसार अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यासह आणखी 2 नावांची चर्चा सध्या सुरू आहे। यामध्ये सर्वात चर्चेत असलेलं नाव आहे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचं। त्या 2019 पासून देशाच्या अर्थमंत्री आहेत आणि भाजपमधील सर्वात प्रभावशाली महिला नेत्या म्हणून त्या ओळखल्या जातात। विशेषतः दक्षिण भारतात भाजपचा प्रभाव वाढवण्याच्या दृष्टीने त्यांचं नाव महत्त्वाचं मानलं जातं। याच दरम्यान त्यांनी भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि सरचिटणीस बी.एल. संतोष यांची मुख्य कार्यालयात भेट घेतली आहे, त्यामुळे या चर्चेला आणखीनच उधाण आलंय। तर यामध्ये दुसरं नाव आहे डी. पुरंदेश्वरी यांचं। त्या आंध्र प्रदेश भाजपच्या माजी प्रदेशाध्यक्ष असून अत्यंत अनुभवी त्या नेत्या आहेत। त्यांनी यापूर्वी युनायटेड किंगडम, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि डेन्मार्क मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळात देखील त्यांनी सहभाग नोंदवला होता। त्यांचं नाव देखील राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहे। आता तिसरं नाव आहे वनस्थी श्रीनिवासन यांचं। त्या तामिळनाडूच्या कोयंबतूर दक्षिण मतदारसंघाच्या आमदार असून भाजप महिला मोर्चाच्या माजी राष्ट्रीय अध्यक्ष आहेत। त्या 1993 पासून भाजपमध्ये कार्यरत आहेत। त्यांनी अभिनेते कमल हसन यांचा पराभव देखील केला होता। सध्या त्या भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीतही सदस्य म्हणून कार्यरत आहेत। महिला नेत्यांव्यतिरिक्त अन्य काही प्रमुख नेत्यांची नावं देखील सध्या चर्चेत आहेत। यामध्ये शिवराज सिंह चौहान, मनोहरलाल खट्टर, भूपेंद्र सिंह यादव, धर्मेंद्र प्रधान या केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे। तसेच भाजपचे सरचिटणीस सुनील बन्सल आणि विनोद तावडे यांच्या देखील नावाची चर्चा आहे। तर या निवडीमागचं गणित कसं असणार आहे? भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवड प्रक्रियेत संघटनात्मक अनुभव, प्रादेशिक संतुलन आणि जातीय समीकरण यांचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला जातोय। लवकरच यासाठी केंद्रीय निवडणूक समिती स्थापन होण्याची शक्यता आहे। ही समिती आवश्यकता भासल्यास नामांकन, छाननी आणि मतदान प्रक्रिया राबवणार आहे। आता महत्त्वाच्या निवडणुका डोळ्यासमोर आहेत। नव्या अध्यक्षांच्या कार्यकाळात भाजप समोर 12 महत्त्वाच्या राज्याच्या निवडणुका येणार आहेत। यामध्ये 2025 मध्ये बिहार विधानसभा निवडणूक, 2026 मध्ये आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि पंडिचेरी विधानसभा निवडणूक, तर 2027 मध्ये उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा आणि मणिपूर या राज्यातील विधानसभा निवडणुका होणार आहेत। त्यामुळे या निवडीकडे केवळ पक्षाच्या आतूनच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। तुम्हाला काय वाटतं? कोणाच्या हातात जाईल ही जबाबदारी? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।